महायुतीत विधान परिषदेच्या एका जागेचा तिढा अद्याप कायम. शिवसेनेला हवी असलेली जागा भाजप सोडण्यास तयार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत. विधान परिषदेच्या जागा वाटपाचा तिढा कायम. शिंदे दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांना भेटण्याची शक्यता. आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण होतंय. गणेश दिबेंचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून कौतुक. विधान परिषद उमेदवारीवरून रायगड महायुतीमध्ये रस्सीखेच. शिवसेनेकडून विकास गोगावले यांच्या नावाची चर्चा, तर राष्ट्रवादीमधून राजू साबळे इच्छुक. रोहित पवार रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी. केलेल्या कामाची ही पोचपावती. रोहित पवारांची प्रतिक्रिया. रयत शिक्षण संस्थेवर पवारांचा कब्जा वेदनादायी. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या संस्थेला पवारांनी बळकावलं. भाजप प्रवक्ता अजित चव्हाण यांची प्रतिक्रिया. सिंधुदुर्गच्या दांडीत पार्किंगवरून पर्यटकांचा राडा. स्थानिक नागरिकांना पर्यटकांकडून बेदम मारहाण. स्थानिक आक्रमक. पर्यटकांच्या गाड्यांची तोडफोड. पेट्रोल डिझेल दरवाढीचा शेतकऱ्यांना फटका. शेती मशागतीचे दर वाढले. देवगड हापूसच्या नावाखाली इतर आंब्यांची विक्री. ओसरगाव टोल नाक्याजवळ देवगडमधील आंबा उत्पादक आक्रमक. परराज्यातील आंबे फेकले महामार्गावर. स्टॉलही उधळले. बीडच्या केज तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. अनेक घरांवरील पत्रे उडाले. झाडंही उन्मळून पडली. वादळी वाऱ्यामुळे आंब्याचं नुकसान. येवल्यात वादळी वाऱ्यासह पाऊस. बोगटे शिवारातील 2 एकर केळीबाग उद्ध्वस्त. शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान.